सांगेल. बलिराजाचा यज्ञ चालू आहे. कथा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ऐकणारे लोक आहात. बलिराजाचा यज्ञ चालू आहे. चालू यज्ञामध्ये वामन भगवंत आलेले आहेत. वामन भगवंत आले बालरूपात आणि बलिराजाला सांगितलं भिक्षाम देही. बलिराजा म्हणतात याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणता असू शकतो. माझ्या दारात यज्ञ चालू आहे आणि चालू यज्ञामध्ये जर साधू महात्मा भिक्षा मागतोय माझ्याकडे, याच्यापेक्षा अजून मोठं महत्भाग्य कोणतं असू शकतं. म्हणले मागा ना साधू बाबा, काय मागायचं. तर माझ्या वामन भगवंतानं मागणी मागितली 3 पग भूमी चाहिए. किती? फक्त 3 पावलं भूमी मागितली महाराज. 3 पावलं भूमी मागितली. 2 पावलांमध्ये तर आकाश व्यापलं, पृथ्वी व्यापली, 3रा पाय ठेवायचा कुठं. बलिराजानं सांगितलं मी स्वतः वचन देणारा, मी तर स्वतंत्र आहे ना, दिलेल्या शब्दाला जागेल. म्हणले माझ्या डोक्यावर पाय द्या. बलिराजाच्या डोक्यावर पाय देण्यासाठी माझा जगाचा मालक वामन भगवंत जात होते, पण त्या ठिकाणी बलिराजाची माय पूर्ण परिवार उभं होतं. बलिराजाच्या माईकडे बघून वामन भगवंत थरथर कापत होते, लटलट करत होते. का? बलिराजाची माय काय साधारण बाई नव्हती. वामन भगवंत थरथर कापत होते. काय कारण होतं? अरे ही बाई उभी आहे, काय साधारण नाही या. कोण म्हणे? देव. बरं देव सांगे ही बाई उभी आहे ना, ही काय साधारण नाही. एक भक्ताची माई आहे, दात्याची माई आहे, एक वीराची माई आहे, सुराची माई आहे. हिनं जर काही श्राप दिला तुम्हाला भोगावा लागतो, असं भगवंताला डर होता. काय पोरगा जन्माला घातला असं मायनं, नाही का? देव घाबरत होता त्याच्या मायला बघून, बलिराजाच्या मायला बघून. बलिराजाच्या मायनं सांगितलं वामन भगवंताला, देवा घाबरतोय कशासाठी? तुला काय वाटतं मी तुला इथं बद्दुआ द्यायला आली आहे? मी तुला श्राप द्यायला आली? अजिबात नाही. अरे मी तुला इथं माझा गौरव सांगण्यासाठी आली, माझा स्वाभिमान सांगण्यासाठी आली आहे. आणि स्वाभिमान सांगते ऐका ना. अरे बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. अरे मी अशा लेकराला जन्माला घातलंय, जगाच्या मालका तू माझ्या लेकराच्या समोर भीक मागायला उभाय, त्या पोराला मी जन्माला घातलंय. हा स्वाभिमान माय सांगते. आणि प्रत्येकानं बापानं सांगायला पाहिजे तो पोरगा उभाय ना, तो माझा मुलगा. कर्तबदार पोरं जन्माला आले पाहिजे. कोण? कर्तबदार लेकरं जन्माला येतील, पण त्याच्या आधी मी सगळ्या मायांच्या पाया पडून माफी मागून बोलतो, याच्यासाठी मायबापांची कुक सुद्धा पवित्र असावी लागते. थोडं वाईट वाटेल ऐकायला, पण आईबापांचे संस्कार लेकरांमध्ये उतरतात. तेव्हा तुम्ही जे दिवस गेल्याच्या नंतर विचार करतात ते विचार लेकरांमध्ये रुजतात. म्हणून आपण काय करायचंय? भगवंताचं नामचिंतन करायचे. तुम्ही काय करताच बहिणीवर? दिवस घेत का आत्मा रिमोट दरी बसते, दिनभर टीव्ही जोडे बसतेस बहिणीवर. बरोबर आहे की नाही? दिनभर टीव्ही जोडे बसतेस. तो चॅनल पटनाने दुसरा चॅनल, तो पटनाने का दुसरा चॅनल, जाहिरात होण्यात का त्या देखल्यावर दुसरा चॅनल. मग त्यात तुम्ही टीव्ही दाखा मग असले त्या जाहिराती दाखान सवय पडजास ना, त्या जाहिरातीच मग चवना चित्रा दाखान सवय पडजास ना, त्यातले असा दाखेल झुकेल भाऊ पटत नाही, हे कीर्तन माही सुद्धा निघ जातात. सवय आपण लाईटली अशी. बरोबर आहे की नाही? हो. पोरगा चांगला जन्माला आला पाहिजे, त्याच्यासाठी मायबापांचे संस्कार असावे लागतात. तुम्ही म्हणसान महाराज कसं शक्य? कोणी यवनानं गाय कापली, आई भवानीच्या मंदिरात कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या थारोळ्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले येतात. आणि आई भवानीला सांगत होता, ग जगदंबे, अगं भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले, स्वतीला वाचव. एका दासीनं बघावं, दासीनं बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांना सांगावं, मासाहेब कोणी यवनानं मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचला आणि आई भवानीच्या हातही तोडले, पायही तोडलेत. नाही भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. माझ्या जिजाऊ मासाहेबांना घरातून काढता पाय घ्यावा, घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं. परिस्थिती बघितली, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. दादा, आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडलेले, पायही तोडले येतात. आणि ते वातावरण बघून, ते दृश्य बघून माझे जिजाऊ मासाहेबांना राग आला, क्रोध आला. आणि क्रोध भरे नजरेनं देवीकडे बघितलं आणि देवीला हक्क मारली. आणि देवीला हक्क मारली सांगितलं, ए जगदंबे, अगं भवानी, अगं ऐक ना, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड, दार उघड बया, दार उघड, जगदंबे, अगं
जगदंबे अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय काय म्हणली मला म्हातारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र दे पण तो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे आता आपल्याला पण महागाईची सवय आहे एखाद्या बाईच्या सुनबाईला मुलबाळ होत नाही मुलगीला मुलबाळ होत नाही मग एखाद माय मंदिर मध्ये आणि मंदिर मध्ये देव सांगा देवबा हो सप्तशृंगी माय शंकर भगवान मन सुनबाईले काहीच होत नाही काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा कुत्र मांजर मग तो मोठा वैष्णव गली मग बुकत फिरस आणि मग माय सांगत बारे आवती बोलता बेकारनी घ्या गली मग बुकतच फिरस माळी तू मागान ठेवले कुत्रा मागेल होता तो बुकीत तू न माग ना मग तू काय घेणार तर देव काय करीन बरोबर आहे की हा जिजामा साहेबांनी सांगितलं एकच पुत्र दे पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे हा काय ऐकली ना जिजामा साहेबांना डोहाडे लागल्याच्या नंतर एखादा हसीनं दबड यावं आणि जिजामा साहेबांना विचारावं मा साहब तुम्हाला काही खावंसं वाटतं काही प्यावंसं वाटतं का जिजामा साहेबांनी सांगावं बाई मला खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही एकच वाटतं काय हातात दुधारी तलवार द्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं काय डोहाडे होते जिजामा साहेबांचे हा खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही मग एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावा शत्रूचा नाश करावा एवढंच वाटतं जिजामा साहेबांचे डोहाडे आताच्या मायला डोहाडे लागल्याच्या नंतर एखाद्या काकून जर विचारत आई तुला काय खाऊ खाऊ जीव करस का आतानी माई एकच सांगस मला काय पिऊ पाणी पिऊ पिऊ जीव कर कसाल राजा जन्माली माडीव हा दिवस गेल्याच्या नंतर एखादी माय 2-2 किलो मुलतानची माती खाते माय तू मुलतान काशी तुम कोठे सुलतानाजी राजा कसाली येईन तुम्हाला खाना पिण्यावर संस्कार शेत असते बरोबर आहे का नाही हा बाकी ना पोरी येतं सामनाकडे शेठ लहान लहान लेकरे सांगतं बाबा मला माळा टाकण्याचे मग त्यांना बापले सांगू माय सांगू का हो दादा अहो पोऱ्या माळ्या टाका म्हणा नका हो मारा त्याला माळा नका टाका का बर त्याने जराशा पोटऱ्या भरव द्या असं त्याने जर पोटऱ्या भराय घ्या ते तो पुण्या डिल्ल्या पाठ टाकी रे त्याने काय पोटऱ्या भरव दे नाही म्हणजे लोक इतकं भारी समजतात ते खाणं पिणं इतकं भारी समजतात हिशोबना बाहेर हो ज्यांच्याकडे जेवायला बसलो आज ना भारी देत होता बा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मी जेवायला बसलो आणि तो घर मालक बी बसेल होता मी त्यांना लहाना भाऊ गरगरात फिरे म्हणतो का हो तुम्ही नाही पंगत मग बसत नाही म्हणे महाराज म्हणतो काय म्हणे आमने दुसरं आहे म्हणे म्हणतो दुसरं काय शे दुसरं जे म्हणे आमनं म्हणतं काय शे दुसरं ते आमले चालच म्हणे थोडंफार असं म्हणतं का माळा टाकल्या ना नाही म्हणे महाराज माळा टाकाना काही नाही माळा टाकीली तू म्हणे मी पण आमले चांगला लोकेस मग फिरणं पडस म्हणे मग कारण आम्ही निश्चित करायचं हो चांगला लोकेस मग फिरणारा खरंदार आमले चांगला लोकेस मग फिरणं पडस म्हणे म्हणजे आम्ही नीट इथला बेकार राहतच ना लोके नाही सारखं आणि खरंच बरं का काही काही ठिकाणी माऊली बाबा अनुभव येतात परशु बाबा काही काही ठिकाणी असा अनुभव होते एक मला फोन करा म्हणे महाराज आपला बापनी पुण्यतिथी म्हणतो बरं या बरं का कार्यक्रम म्हणतो मग यश ना जेवणी करता फोन करा म्हणे रवी बाबा म्हणतं काय म्हणे स्वयंपाकले काय बनावं म्हणतं कर ना भाऊ भाजी पोळी काहीतरी हा म्हणे महाराज पहिल्यांदा मनकडे महाराज जेवतील म्हणे काहीतरी चांगलं सांगा म्हणतं भाऊ बासुंदी पापडी करता 1-2 भाजी बनाय टाक हा म्हणे महाराज पहिली दाव राहणार म्हणे तुम्ही मी पहिली दाव महाराज जेवाडसो मग तुला काय पुतळ आलं जीव करत म्हणजे तुला हाय बी समजत नाही महाराज काय खातात भाऊ इथला उल गेलो वावर राहतं काही काही सरात सापडत नाही त्यात नामा जिजामा साहेबांना डोहाडे लागले आणि विचारणा केली होती मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं काही प्यावंसं वाटतं का जिजामा साहेबांनी सांगा बाई मला खावंसं वाटत नाही प्यावंसं वाटत नाही एकच वाटतं काय आता दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावा शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं 19 फरवरीचा दिवस होता आणि त्या दिवशी आपल्या महाराष्ट्राला खरा भगवंत भेटला प्रसंग होता ऐका एकच राजा तिथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा ते जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाज कैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज
आता राजे छत्रपती शिवरायांची कर्तबदारी बघून पहिले तर आठवण येतात ते म्हणजे जिजाऊ मासाहेब, बरोबर आहे की नाही? राजे छत्रपती शिवराय आजही जन्माला येतील, पण त्यांना बोलवण्याच्या अगोदर आपल्याला गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची. काय मत आहे माया हो तुमचं? तुमचं काय मत आहे? तुमच्यामुळेच शिवबा जन्माला आले, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मन बोलेल समजेना ना तुम्ही हा काहून म्हणतात नाही? दक्षिणा त्या देवाशात ना तुमले असं आम्ही म्हणतो काम ना पाहिजे मांगी भाऊ बिंदास बोला, तुम्ही पॉकेट ठरेल आपलं. विठ्ठल 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 विठ्ठल